समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार शिरोळ। आता माझा प्रश्न असा आहे, तुम्ही आता सगळं सांगितलं, आता पार्वतीतला प्लांट चालू करायला सांगितला, लक्ष्मीतला त्याचं काय काय वर्षभर का थांबलं ह्याच्यावर सगळ्यावर चर्चा झाली ही झाली। आता माझ्या मतदारसंघामध्ये इचलकरंजीचं काळ्या ओढ्याचं पाणी हे डायरेक्ट आज सुद्धा डायरेक्ट पोल्युशनचं पाणी हे डायरेक्ट आमच्याकडं नदीत मडी मिश्रित सगळ्या त्या प्रोसेसचं पाणी मिसळून हे डायरेक्ट आमच्या ओढ्याला येते। ह्याच्यावर काय कारवाई करणार? आता गेली जवळजवळ 8-9 महिने झालं आता आमच्या तालुक्यामध्ये आंदोलन चालू आहे, वेगवेगळ्या संघटना हे आंदोलन करत आहेत, पण ह्याच्यावर कुठलीही पुढच्या काळामध्ये काहीच कारवाई होत नाही। त्याच्यावर परत 1-2-4 दिवस थांबते, 2-4 दिवस प्रोसेस थांबतात, परत आणि परत काळ्या ओढ्यात आणि परत पाणी चालू होते। ही किती दिवस चालणार आहे? निदान हे जर कुठं थांबणार आहे का नाही थांबणार आहे? काळ्या ओढ्याचं इचलकरंजीच्या प्रोसेसचं डायरेक्ट नदीत पाणी मिसळतंय आणि ते पाणी पंचगंगेत मिसळल्यावर पुरा शिरोळ तालुक्यामध्ये पंचगंगा नदी काठच्या असणारे गावं ही सगळी त्याच्यामुळं ही त्यातनं अडचणी देतात। मग ते पिण्याचं असेल, शेतीचं असेल किंवा जनावराला असेल, कुठलंच पाणी आता पंचगंगेचं एकही स्कीम आता आमच्याकडे पाणी पुरवठ्यासाठी म्हणून सुद्धा चालू नाही। आता ही आमच्या तालुक्यातली परिस्थिती आहे। मला एक महिने सांगा, तुम्ही प्रत्यक्षात तुमच्याकडं प्रोसेसवाल्यांनी किती एकराचं तुमच्याकडं सर्टिफिकेट दिलंय आणि प्रत्यक्षात जागेवर सर्टिफिकेट किती आहे याची तपासणी केली आणि त्याची वस्तुस्थिती मंत्री महोदयांना सांगायला पाहिजे तुम्ही। आमदार साहेब बघा, आता 2 महिने झालं एक थेंब ही त्या शेतात पाणी गेलेलं नाही। पाणी डायरेक्ट काळ्या ओढ्यातनं नदीला चालू आहे। गेल्या जून पासून जवळजवळ 15 जून पासून आज अखेर तिथं काळ्या ओढ्यातनं डायरेक्ट पाणी चालू आहे। शेतात कुठेही पाणी गेलेलं नाही। आपण प्रदूषणाच्या अधिकाऱ्यांना तपासायला लावा, एकदा तपासून लोकांच्या जीवाशी खेळ हे आता कवा तर बंद केलं पाहिजे आणि ह्याच्यावर कधीतरी सिरियस व्हायला पाहिजे। मंत्री महोदय आमच्या समाधानासाठी नाही, अधिकाऱ्यांचं समाधान करायचं, अधिकाऱ्यांचं समाधान द्यायला पाहिजे।